आता अन्नदातामध्ये आपण ठळक घडामोडींकडे वळूया। पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे या भागात मोठ्या प्रमाणात फुलशेती होते। आता इथल्या शेतकऱ्यांनी या फुलांची विक्री करण्यासाठी ब्रँडिंगचं नवं तंत्र अवलंबलेलं आहे। शेतकऱ्यांनी एकत्र येत बुके बनवले आहेत आणि त्याचं योग्यरित्या ब्रँडिंग केल्याने हे बुके खास नावाने विकले जाऊ लागलेत। यासाठी बुके बनवणाऱ्या खास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञ जो मूडी यांनाही बोलवण्यात आलं होतं। या मार्केटिंग यंत्रणेमध्ये जवळपास 40 फूल उत्पादक शेतकरी सहभागी झालेले आहेत। ला फ्लोर से हमने ऐसा एक कॉन्सेप्ट बनाया है जहाँ फ्लावर्स हर किस्म के फ्लावर्स सुपरमार्केट्स के थ्रू बिकेंगे। तो इसमें क्या होगा कि एक नया मार्केट क्रिएट होगा फ्लावर्स के लिए, और जहाँ जो कंज्यूमर है उनको भी रेगुलर कंसिस्टेंट सप्लाई मिलेगा और शॉप्स में फ्लावर्स बिकेंगे। आप बिग बाजार, स्टार, गोदरेज, नेचर्स मार्केट उसमें आप जाओ तो आपको हमारा ला फ्लोर ब्रांड मिलेगा और वो कंसिस्टेंटली आपको रोज वहाँ मिलेगा। तो इससे क्या होता है कि एक नया मार्केट इंडिया में डेवलप होता है, और इसके लिए ऑब्वियसली हमको अच्छे ग्रोवर्स चाहिए जो डिफरेंट फ्लावर्स ग्रो करेंगे। तो रोजेस, कार्नेशंस, क्रिसैंथेमम्स, लिलीज, जरबरास, ये जो अभी इंडिया में है इसको सब हम यूज़ करके बुकेस बनाएंगे। जो हमारा बुके डिज़ाइन कर रही है वो जो मूडी है वो यूके से है। सो उनका 15-20 इयर्स का जो एक्सपीरियंस है वो लेके उन्होंने सारा जो इंडिया में जो अवेलेबल है उसको लेके उन्होंने डिज़ाइन किया है, और ये अभी हर एक स्टोर में बिकेगा। नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठा अवजड दगड खांद्यावर उचलून शक्ती प्रदर्शनाची अनोखी परंपरा कायम राबवली जाते। पूर्वी हा दगड उचलून शेतकामासाठीच्या मजुराची अथवा सालदाराची निवड केली जात असे, मात्र आता अशा पद्धतीने शेतमजूर अथवा सालदार निवड पद्धत बाद झालेली आहे। नंदुरबारच्या माळीवाडा परिसरामध्ये ही परंपरा मात्र आजही टिकून आहे। माळीवाड्यातल्या तालमीत घडलेले युवक या परंपरेमध्ये भाग घेतात आणि हा भला मोठा दगड खांद्यावर उचलत शक्ती प्रदर्शन करतात। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर टीका केली। आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र मार्केटिंग करत नाही असा टोला त्यांनी हाणलाय। राज्यात सध्या कृत्रिम दुष्काळ असून नियोजन शून्यतेमुळे संकट तीव्र झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रातली काही तालुके आणि काही गावं ही नेहमीच दुष्काळातली आहेत आणि या दुष्काळग्रस्त गावांमधला असणारा कृत्रिम दुष्काळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। जो काही 70 वर्षामध्ये पाणी पळवण्याचा भाग झालेला आहे त्याच्यातला हा कृत्रिम दुष्काळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, उपयोजना ज्या काही झाल्या होत्या त्या झालेल्या नाहीत। जायकवाडीसारखं अजूनही एकदा तळ घातलेलं नाही अशी परिस्थिती आहे। किंवा नियोजन व्यवस्थित केलं तर मी असं मानेन की ह्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागाला म्हणजे जो रेन शॅडो झोनमध्ये येतो आणि तो कायमचाच दुष्काळी राहणार आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, तर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर मला वाटतं त्यांना पाणी आणि शेती या दोन्ही गोष्टी आपल्याला पुरवता येतात अशी परिस्थिती आहे। कृष्ण खोऱ्याचा असणारा जो काही वाटप आहे हे आलमाईटीचं आपण असणारा धरलं तर आलमाईटीच्या धरणाची भिंत वाढवायला आपण विरोध करतो। याचं कारण असं आहे की सांगली पाण्याखाली जाते, पण जायकवाडी हे कृष्ण खोऱ्याच्याच टापूमध्ये येते। त्याच्यामुळे पाणी वाढवण्याची असणारी शक्यता अधिक त्याच्यामधली आहे। पुन्हा त्याचं वाटप व्यवस्थित आणि फेरवाटपाचा जो भाग आहे तो मला वाटतं आपण असं केला तर अधिक चांगला असं मी त्या ठिकाणी मानतो। दुसरा दुष्काळातला भाग महाराष्ट्रातला जो आहे तो सिंदखेडा आणि ह्या भागातला आहे, धुळे, नंदुरबार, जिथे एश्युअर्ड रेनफॉल आहे पण पाण्याचा तुटवडा असं मानलं जातो आहे।
तिथलंही पाणी म्हणजे अधिकृतरित्या असणारं पाणी गुजरातकडे वळवलं आहे आणि म्हणून तो असणारा अननॅचरल प्रॉब्लेम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यातलं सुद्धा व्यवस्थित इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स त्याच्यामधला केला तर मला असं वाटतं की त्या भागातला सुद्धा पाण्याचा असणारा प्रश्न जो आहे तो मिटू शकतो अशी परिस्थिती आहे. निवडणुकांमध्ये अडकलेले राजकारणी आणि निवडणूक आचारसंहितेच्या बडक्यात अडकलेल्या प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी एक बातमी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सलग 4 महिने चारा छावणीसाठी खेटे मारले आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या हिसवळ बुद्रुकच्या भैयासाहेब देशमुखांना आपल्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं. जनावरं जगवण्याची त्यांना अशा पद्धतीने वेळ आली. देशी गोवंशासाठी गळे काढणारे गोरक्षक नेमके गेलेत कुठे मग, असा सवालच भैयासाहेबांनी सत्ताधाऱ्यांना केलाय. गायी या सांभाळल्या पाहिजे, गोरक्षा केली पाहिजे आणि आम्ही करतोय तर ती अशी अवस्था झाली की आम्हाला त्या गोरक्षामुळे म्हणजे संपायचं काम आलंय कुटुंबाला. मनमाड तालुक्यातल्या हिसवळ बुद्रुक गावच्या भैयासाहेब देशमुख यांचा हा त्रागा सतत 5 महिने चाऱ्यासाठी सरकारची मदत न मिळाल्यानं झालाय. देशी गोवंश वाचवण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारनं देशमुख यांच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं. भैया देशमुख यांच्याकडे एक नव्हे तर तब्बल 40 गावठी गायी आहेत. गायीनं दूध देव अथवा न देव पण गायीला सांभाळायचं ही देशमुख कुटुंबियांची धारणा. पण आज त्यांच्याकडच्या गायी चाऱ्याच्या अभावी अक्षरशः शेवटचे दिवस मोजतायत. पूर्ण गावावर अशी अवस्था आली की आता ते गुरांना घरातले काय डागडूग मोडून त्यांना चारा पाणी आणून पुरवायचं. दररोज नांदगाववरून त्यांना पिण्यासाठी टँकर भरून आणायचं. माझ्या पाठीमागे टँकर आहे, टँकर विकत आणून पाणी त्यांना पाजायचं आणि अशा अवस्थेत कुटुंब सांभाळायचं. दुष्काळाच्या परिस्थितीत का हे गुरे सांभाळायचे अशी अवस्था असताना कुठल्या म्हणजे कामाची बी गावामध्ये कुठे कामं चालू नाही किंवा काही नाही. म्हणजे कुटुंब सांभाळावं का गुरे सांभाळावं अशी अवस्था झाल्यानंतर सरकारकडे काय म्हणजे आम्ही कोणत्या आशेने बघावं ही अशी परिस्थिती निर्माण झाली. सलग 4 महिने तहसील कार्यालयामध्ये फेऱ्या मारल्यानंतर सुद्धा भैया देशमुख यांच्या मागणीला प्रशासनानं केराची टोपली दाखवली. त्यामुळे मिळेल तो आणि मिळेल तशा दर्जाचा चारा ते जनावरांना खाऊ घालू लागले. आज त्यांच्याकडच्या जनावरांची तब्येत प्रचंड खालावली. चाऱ्याला पैसे उभे करताना त्यांना आपल्या पत्नीचे दागिने सुद्धा गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. पण एवढं करून सुद्धा ही जनावरं आणखीन 2 ते 3 महिने कशी जगवायची या चिंतेनं त्यांना सतावलंय. शेवट आता अशा परिस्थितीत जर जास्त दिवस गेले तर आम्ही हे तहसील कार्यालयावर एक दिवस त्यांना तारीख देऊन संपूर्ण गावाने किंवा माझ्या तरी वैयक्तिक मी त्यांच्या सुपूर्द करून देणार आहे. त्यांना म्हटलंय माझ्या निवेदन देताना की मी एक दिवस येऊन या तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुमच्या हवाली करून देणार आहे. गायींना मुबलक चारा आणि पाणी मिळत नसल्यानं त्या कमकुवत झालेत. रोज त्यांना जंगलामध्ये फिरून आणल्यानंतर जवळ असलेला चारा दिला जातो. पाण्याची भीषण टंचाई असल्यानं गायींसाठी सुद्धा पाणी विकत घ्यावं लागतं. अगदी वेळप्रसंगी घरातलं पिण्याचं पाणी देऊन जनावरं जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही नांदगाववरून विकत पाणी आणतो. 200 रुपये प्रति टँकरनी पाणी आणतो आम्ही. आणि म्हणजे घरातलं प्यायचं पाणी कधी टायमाला आम्हाला यांना पाजावं लागतं. आज हे सकाळच्या 8 वाजेचे पाणी पिलेले नाही. आता इतके पाण्यासाठी ते कळलेले का वापरायचं पाणी आम्ही त्यांना पाहिजे. मग आता हा जो पाणी आहे तुम्ही वापरण्यासाठी मग तुमच्यासाठी पाणी मग आता आम्ही कसं तरी करून विहिरीवर जाऊ. लांब 2-2 किलोमीटर अंतरावर विहिरी आपण खाली तळायला गेलेले. चारा नसल्यामुळेच हा प्रॉब्लेम आहे. दुष्काळ यंदा पाऊस नाही पडला. शेतातलं जो पीक होतं ते आलंच नाही. त्याच्यामुळे जे काय आहे थोडं तोटकं वाढलेले होते त्या चाऱ्यावर आपण त्यांची उपजीविका आजपर्यंत भागवत आलेलं आहे. जे त्यांना रोज जे लागतं त्याच्या पाव भाग देतो चालतोय. आजचा दिवस उद्यावर येईल, पुढं जून महिना येईल, जुलै येईल, पाऊस पडेल, पुन्हा आणखीन अशा हिमतीवर चालू आहे. आज मग चारा छावणी नाही काय ते तुम्ही मागणी चारा छावणीत काय आलेलं नाही. आपल्याला मागणी केली होती. मागणी केलेली आहे. आपण निवेदन दिलेलं आहे तहसीलदारला का बाबा आम्हाला आमच्या जनावरांसाठी पाणी द्या, चारा द्या असं निवेदन दिलेलं आहे. ते सांगितलं आहे त्यांनी का पालकमंत्री आल्यानंतर आम्ही तुमच्या जनावरांची विचारपूस करू. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला. पण त्यांना प्रशासनाची साथ नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुष्काळी भागात आहे पण या ठिकाणी आचारसंहितेचा बाव करून ज्या पद्धतीने कामं चालली आहेत त्यावर खरं माझाही आक्षेप आहे.
तहसीलदारांना या म्हटलं तर ते येत नाही, प्रांतांना या म्हटलं तर ते येत नाही, खालच्या छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना काही विचारायचं असेल तर ते या ठिकाणी बैठकीला किंवा आमच्यासोबत दौऱ्यावर येत नाही. त्यामुळे मग मोठ्या अडचणी या दुष्काळाला सामोरं जाताना निर्माण झालेल्या आहेत. आणि मी फक्त फोनवरून आम्ही प्रत्येक ठिकाणून अधिकाऱ्यांशी बोलायचं आणि त्यांना सूचना द्यायच्या, मला वाटतं हे काही फार योग्य नाही आहे. दुष्काळी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची सगळी निवडणूक संपलेली आहे. आता इथे जर लोकांना चारा दिला आणि पाणी दिला त्याचं काही मतदानावर काही मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये काही फरक पडणार नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं आचारसंहितेचं थोडंसं शिथिलता या ठिकाणी करण्यात आली पाहिजे, जेणेकरून या भागातील दुष्काळी भागातील लोकांना आम्हाला काहीतरी दिलासा त्या ठिकाणी देता येईल. केंद्र सरकारनं नुकतीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दुष्काळ निवारणासाठी 1200 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. ना हा निधी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय, ना चारा पाणी गुरांपर्यंत. हेच वास्तव आहे. आणि भैयासाहेब देशमुखांच्या कृश झालेल्या गायीकडे पाहिलं की ते ठळकपणे जाणवत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड, नाशिक. स्वागत. नगर जिल्ह्यातल्या कुरकुटवाडीतला एका तरुणाने, हा तरुण शेतकरी आहे ज्यानं पॉली हाऊस उभं केलेलं आहे आणि या तंत्रामुळे त्याला अतिशय कमी क्षेत्रात लाखोंचं उत्पादन घेण्यात यश आलंय. सध्याच्या दुष्काळी स्थितीतही अरुण यांनी काकडीचं भरघोस उत्पादन घेतलंय. पाहुयात ही यशोगाथा. संगमनेर तालुक्यातल्या कुरकुटवाडीमध्ये अरुण कुरकुटे यांची 35 एकर शेती आहे. पण या शेतीला पुरेशा पाण्याची सोय नाही. जिरायती पिकांमधून पुरेसं उत्पादन येत नाही. मग अरुण यांनी कमी क्षेत्रात भरपूर उत्पादन घेण्यावर विचार केला. याकरता त्यांनी पॉली हाऊस तंत्राचा वापर करण्याचं ठरवला. त्यांनी याकरता चायना काकडीच्या लागवडीस सुरुवात केली. या काकडीची 20 गुंठ्यातल्या पॉली हाऊस मध्ये त्यांनी लागवड केली. रिजवान जातीचेला ऑप्शन म्हणजे जे टोपण नाव वापरलं ते चायना नाव म्हणतात त्याला. चायना काकडी. ही काकडी एक बियाण्याचं साधारणतः 10 ते 11 रुपये किंमत आहे एका बियाण्याची. तर ह्या 20 गुंठे शेडनेटमध्ये स्कीममध्ये शेडनेट केलेलं आहे. आणि प्रथमतः आम्ही शेडनेट उभारणी केली. शेडनेट उभारून पीक आम्ही शोधत होतो कोणतं करायचं, फुल शेती करायची का फळ शेती करायची. त्यानंतर आम्हाला एक असा ऑप्शन दिसला, आम्ही 7-8 ठिकाणी बघितलं. तर त्यानंतर आम्हाला एक काकडीचं पीक फेब्रुवारी दरम्यान लावायची जरा थोडी आयडिया आली. त्यानंतर आम्ही रिजवान जात चॉईस केली. रिजवान जातीची काकडी लावत असताना आम्हाला 10 ते 11 रुपयाला एक बेणं पडलं. आम्ही 4 फुटावर एक बेड पाडला रुंदीला. ह्या 20 गुंठ्यामध्ये आम्हाला 4000 रुपये बसली. रिजवान जातीची ही काकडी लावल्यानंतर अवघ्या 35व्या दिवशी काकडीचं उत्पादन सुरू झालं. जवळपास 10 फुटांपर्यंत वाढणाऱ्या या काकडीच्या वेलीला खालपासून अर्थात मुळापासून वरपर्यंत काकड्या लगडलेल्या असतात. या पिकांचा हंगाम 70 दिवसांचा आहे. दिवसाआड काकडीची तोडणी केली असता 20 गुंठ्यात 1000 ते 1100 किलो काकडीचं उत्पादन येत आहे. पारंपरिक काकडीपेक्षा या काकडीला परदेशात जास्त मागणी असल्यानं भावही अधिक मिळतोय. 4000 रोपं बसली. त्यानंतर आम्ही त्याला खाली मल्चिंग पेपर केलं. वरती सेन्स आपलं फॉगर सिस्टीम सगळं चालूच आहे, काय अडचण नाही. त्यानंतर आम्ही प्रथम त्याचा प्रयोग करत असताना आम्हाला असंख्य अडचणी आल्या. त्यांच्यावर मात करून उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला पाण्याचं शॉर्टेज, ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करून आम्ही काकडीचं पीक उभं केलं. हे काकडीचं पीक उभं करत असताना आम्हाला या काकडीचा साधारणतः खर्च आलेला आहे 1 लाख रुपये. या 1 लाखामध्ये खतं असतील, बियाणं असेल आणि अशीच मजुरी असेल. हे सगळं करत असताना तर आज या काकडीचा आम्हाला आत्तापर्यंत 25 ते 26 टन माल निघालेला आहे आणि याच्यातून अजून 10-1 टन माल निघाला अशी आमची अपेक्षा आहे. तरी या काकडीचा बाजारभाव मार्केट रेटनुसार गुलटेकडी मार्केटला याची विक्री केली होती. तर याच्या 18 ते 20 रुपये सरासरी आम्हाला मिळाला या काकडीचा. अरुण यांना 35 एकर शेतीतून जेवढं उत्पन्न मिळत नाही तितकं उत्पादन त्यांना फक्त 20 गुंठे काकडीतून मिळत आहे. आतापर्यंत त्यांनी 27 टन काकडीचं उत्पादन घेतलंय. याकरता त्यांना 1.5 लाखांचा खर्च आला तर अंदाजे 5 लाख रुपयांचा नफा मिळाला. 35 एकरमध्ये विदाऊट शेडनेट कलिंगड असते, काकडे असते, कांदे असतात, टोमॅटो असतात. पण यावर्षी पाण्याच्या अभावामुळं आम्ही एक पर्याय निवडला आणि शेडनेटचा पर्याय अवलंबला. तर ते स्कीममध्ये माझं नाव आलं. स्कीममध्ये आम्ही शेडनेट बांधलं. शेडनेटचा फायदा असा झाला की आज आम्हाला 20 गुंठ्यात 35 जे एकरमध्ये जे पैसे झाले नाही ते आज 20 गुंठ्यात आमचे पैसे होऊ राहिले. मागच्या वर्षी याच ठिकाणी
10 एकर कलिंगड होतं, त्याचे 5 लाख रुपये झाले नाही. पण याच वर्षी ह्याच काकडीच्या आत्तापर्यंत आम्हाला जवळजवळ 5-5.25 लाख रुपये आलेले आहेत. तर ह्या काकडीचे 36 दिवसानंतर चालू केल्यानंतर पुढे कंटिन्युटी 1.5 महिना ही काकडी चालते. तर ह्या काकडीचा दिवसाआड तोडा केला जातो. सरासरी 1100-1000 किलोचा तोडा निघतो. याच्या 1000 किलोच्या खाली निघालेलं नाही. आणि एक माझी विनंती प्रत्येक शेतकऱ्याला की गव्हर्नमेंट NHM या स्कीममधून प्रत्येक शेतकऱ्याने ऑनलाईन फॉर्म भरून शेडनेटचा वापर करून सुशिक्षित शेती, सुधारित शेती केली तर कमी जागेत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल अशी एक अपेक्षा आहे. पारंपरिक शेतीपेक्षा पॉलीहाऊसच्या शेतीतून जास्त नफा मिळतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं अरुण यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. आम्ही तर शेतकऱ्यांना सांगून राहिलो का आता आमच्या विभागातल्या गावात तुम्ही हे थोडं थोडं बनवा. ह्याच्यातून पाण्याची मोठी बचत आहे आणि रोजगार बी उपलब्ध होतोय आणि चांगल्या क्वालिटीचा माल तयार झाल्यामुळे बाजारभावात चांगला मिळतोय. काल नाशिक मार्केटमध्ये आम्ही काकडी घेऊन गेलो होतो. दुसऱ्या काकड्या 4 रुपये 5 रुपये किलो खपत होती, तरी आपली 15 ते 18 रुपये किलोनी मागणी होती हे शेडनेटमधली असल्यामुळं. सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत अरुण यांनी पाण्याची काटकसर करत कमीत कमी जागेत लाखोचा नफा मिळवून जगणं आणि शेतीत टिकणं सोपं केलंय. त्यांचं काम निश्चितच अनेकांना दिशा देणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आम्ही शहरात राहतो, आम्हाला पाण्याची अडचण येत नाही. पण मी ज्या गावात वाढले त्या गावात आजही पाण्याकरता संघर्ष करावा लागतो. यावर्षी पाणी फाउंडेशनने दुष्काळ मुक्तीसाठी पुढाकार घेतलाय. बीड जिल्ह्यातल्या बऱ्हाणपूर गावच्या 50 माहेरवाशिणी आपल्या सासरी येऊन श्रमदान करून गेलेले आहेत. त्यांनी आपले माहेर असलेलं बऱ्हाणपूर दुष्काळमुक्त करण्याचा जणू विडाच उचललेला आहे. आणि इथं सगळ्या ग्रामस्थांबरोबर पाहुण्यांनी पण जी मदत केली आहे त्यामुळे मी त्यांचे सरपंच म्हणून आभार मानते. आणि हे पाणी फाउंडेशनचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सुरू आहे. सुरुवातीला जर सांगायचं म्हटलं तर आमचं गाव पण म्हणजे खूप पाण्यासाठी हे होतं, म्हणजे पाणी नव्हतं, खूप भांडणं लागत होते पाण्यासाठी. एकमेकांचे असे ते भांडे फेकू देत होत्या. परंतु आम्ही ज्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं तर यांनी पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला पाठवलं आणि तिथं आम्ही भरपूर असं ज्ञान घेतलं. तर आम्हाला अगोदर जावं असं नको वाटत होतं, परंतु तिथं गेल्यानंतर आम्हाला जे ज्ञान सागर भेटलं त्यानंतर आम्हाला वाटलं की खरंच आमच्या जे ह्यांनी पाठवलं ते आम्हाला खूप चांगले म्हणजे हे झालं. आणि तिथून आम्ही आल्यानंतर सगळे आमच्या पाणी फाउंडेशनच्या टीमनी सगळ्या गावातल्या लोकांना एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर आम्ही ही चळवळ चालू केली पाणी फाउंडेशनची. पूर्ण मुलींनी इथं येऊन श्रमदान तर केलंच सगळ्या मुलींनी, परंतु इथं मशनरीला जे श्रमदान आणि पैसेसुद्धा डिझेलसाठी यासाठी गावकऱ्यासाठी दिलेले आहेत. आणि हे मुलींनी खूप सगळ्याच गावाच्या मुलींनी मदत केलेली. आणि हे गाव पाणीदार करण्यासाठी पूर्ण लहान मोठे म्हातारे सगळे माणसं गावातले जेवढे लोक आहेत गावातले ते पूर्ण लोक इथं आज श्रमदान करतात. अच्छा, हे कशामुळे हे सगळं तुम्ही करायला लागले? हे आता पाणी सगळं 200-400 फूट पाणी तर लागायला तयार नाही, त्याच्यामुळं हे सगळं पाण्याची हे झाली. गाव पाणीदार व्हावा एवढाच उद्देश आहे. बाकी काय बक्षीस मिळन नाही मिळन त्याची काय आम्हाला हे नाही. पाऊस भरपूर पडत असल्या कारणाने झाडे भरपूर असायची, त्यामुळे पाऊस भरपूर पडायचा आणि पाण्याची काही वानवा नव्हती. आता झाडं नसल्या कारणाने पाऊस ही कमी पडत आहे आणि पाण्याची वानवा झालेली आहे. आता पाण्याची वानवा संपण्यासाठी हे एक श्रमदानाचे काम चाललेलं आहे पाणी फाउंडेशनद्वारे. अन्नदातामध्ये आता पाहणार आहोत बुधवारी महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमधील महत्त्वाच्या शेतमालांचे बाजारभाव. पुण्यामध्ये कांदा किमान 4 रुपये किलो तर कमाल 10 रुपये किलो. पुण्यामध्येच टोमॅटो किमान 6 रुपये किलो तर कमाल 16 रुपये किलो. कोल्हापुरामध्ये वांगी किमान 6 रुपये किलो तर कमाल 30 रुपये किलो. श्रीरामपुरामध्ये बटाटा किमान 10 रुपये किलो तर कमाल 15 रुपये किलो. कोल्हापुरामध्ये कोबी किमान 7 रुपये किलो तर कमाल 13 रुपये किलो. धुळ्यामध्ये ज्वारी किमान 2430 रुपये क्विंटल तर कमाल 3400 रुपये क्विंटल.
अकोटमध्ये तूर किमान 5,000 रुपये क्विंटल तर कमाल 5,700 रुपये क्विंटल. पैठणमध्ये गहू किमान 1,770 रुपये क्विंटल तर कमाल 2,162 रुपये क्विंटल. नागपूर चिनोर इथून तांदूळ किमान 4,500 रुपये क्विंटल तर कमाल 5,000 रुपये क्विंटल. नागपुरात सोयाबीन 3,200 रुपये क्विंटल तर कमाल 3,470 रुपये क्विंटल.